बातमी मुंबई पुणे एक्सप्रेसवे संदर्भातली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी कनेक्टिंग प्रकल्पाचं उद्घाटन झालं असलं तरी प्रवाशांचा त्रास काही संपलेला नाहीये। वाहतूक कोंडी का होते आणि काय आहेत त्यामागची कारणं आपण पाहूयात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची गर्दी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी कनेक्टिंग प्रकल्पाचं उद्घाटन झालं असलं तरी प्रवाशांचा मनस्ताप अद्याप संपलेला नाही। तांत्रिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका अद्याप बंद ठेवण्यात आल्यानं शनिवारी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। याच वाहतूक कोंडीचा फटका मनसेचे नेते अभिजित पानसे यांना बसला। त्यानंतर त्यांनी सरकारवर खोचक टीका केली। आणि मी इथे घाटात आहे, मला एक पोलीस स्टेशन कोणाला माहिती असेल तर तुम्ही सांगितलं तर बरं होईल, कारण मला मिसिंगचा रिपोर्ट द्यायचा आहे। कारण मिसिंग लिंक इज मिसिंग। काल उद्घाटन केलेलं मुख्यमंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, आणि आज पुन्हा मिसिंग लिंक बंद आहे। पुन्हा घाटात नेहमीप्रमाणे छान ट्रॅफिक आहे, एक दोन गाड्या बंद पडलेल्या मध्ये दिसत आहेत। तर मिसिंग लिंकचा मिसिंग रिपोर्ट मला पोलीस स्टेशन मध्ये नोंदवायचा आहे। कोणाची ओळख असेल तर प्लीज, मिसिंग लिंक मिसिंग आहे। धन्यवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र दिनी कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। मात्र पुण्याहून मुंबईच्या दिशेला जाणारी लेन सुरक्षेच्या कारणास्तव खुली करण्यात आलेली नव्हती। परिणामी जुन्या घाटातूनच सर्व वाहतूक वळवण्यात आल्याचं दिसलं। वीकेंडची गर्दी आणि एका बाजूची मार्गिका बंद असल्यानं प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। मात्र आता ही मार्गिका खुली करण्यात आली आहे। मुंबई पुणे अंतर आता काही तासांमध्येच पार करता येणार आहे, कारण महत्वाकांक्षी प्रकल्प मिसिंग लिंकचं उद्घाटन करण्यात आले। आपण पाहू शकतो की हे दृश्य कशा प्रकारे या ठिकाणी तुरळक वाहतूक असल्याचं पाहायला मिळतं। नेहमी या महामार्गावरती वाहनांची रेलचेल असते। मिसिंग लिंक सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होत असते ती कमी झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एकूणच काय सध्या तरी या मिसिंग लिंकवरून अवजड वाहनांना प्रवेश दिला जात नाही, तर केवळ 4 चाकी आणि प्रवासी बस यांनाच या महामार्गावरून प्रवेश दिला जातो। त्यामुळे तुम्हाला सुद्धा कमी कालावधीमध्ये मुंबई गाठायची असेल तर या मिसिंग लिंकचा वापर करावा, हीच विनंती। दरम्यान शुक्रवारी देखील मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सलग सुट्ट्या, पर्यटकांची वाढलेली गर्दी आणि कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपीच्या हालचाली यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। लोणावळा घाट, खंडाळा बोगदा ते खालापूर टोल नाक्याच्या दरम्यान 5 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। काही ठिकाणी ग्रीडलॉक सारखी स्थिती निर्माण झाली। वाहन बिघाड, बेशिस्त वाहन चालक आणि अरुंद घाट रस्ते यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती। द्रुतगती महामार्गावर गर्दी झाली ती सलग सुट्ट्या आणि अतिरिक्त वाहनं आल्यामुळे। अपघात आणि वाहनं बंद पडल्यानं लेन ठप्प झाल्या आणि वाहतुकीच्या कोंडीत भर पडली। बोगद्याजवळच्या कामामुळे वाहनांचा वेग मंदावला। घाईघाईत आणि चुकीच्या पद्धतीनं लेन बदलणं आणि आक्रमक ड्रायव्हिंगमुळे घाटात कोंडी झाल्याचं दिसून आलं। घाटात जड वाहनांचा वेग मंदावतो, याचा परिणाम इतर वाहनांवर होतो आणि वाहतूक कोंडीत भर पडते। सततच्या ब्रेकमुळे आणि इंजिनाच्या ओव्हरहीटिंगमुळे वाहनं बंद पडून या कोंडीत अधिकच वाढ होते। सूरज कसबेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।